पिवताई तू ठीक आहेस ना ग? वहिनी तुम्ही नका ना टेन्शन घेऊ. भाऊजी अहो मला ना काय सुचायचंच बंद झालंय. काय करू मी या सुजायचं? किती दिवस त्याचं असं सगळं वागणं सहन करू? नाही नाही, सहन तर करायची काय गरज नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीये इथं फक्त आरूसाठी परत आले. त्याच्यासाठीच मी एवढे दिवस गप्प आहे. त्याच्यासमोरच आज झाले काय एवढं नक्की? काय माहित भाऊजी अहो, धड बोलत पण नाही माझ्याशी. तुम्हाला सांगते 2-2 दिवस आम्ही एकमेकांशी बोलत सुद्धा नाही. नेमका भाऊजींचा प्रॉब्लेम काय आहे? नाही अप्पे, आत्ताचा नाही प्रॉब्लेम हा. पहिल्यापासून असंच येतो. ते रिसार्टच आहे जरा ते. पण भाऊजी आता गोष्टी वेगळ्या आहेत. लग्न झालंय, पोटाला पोर आहे. निदान त्याच्यासाठी तरी त्याच्याकडे पण नीट लक्ष नसतं ह्याचं. तो आपल्यासारखं मागं पुढं करत असतो. पण याला सरकार व्हायचंय, याला तालुक्यात मिरवायचंय. पण घराचं काय, बायका पोरांचं काय, त्याला आमचं काहीच पडलेलं नाहीये. पिवताई एकदा बोलूया ना ग त्यांच्याशी. सगळ्या घरासमोर बोलूया. त्यांना ऐकावं लागेल अगं. आपे सुजय ऐकणाऱ्यातला नाहीये. खास तर तो घरासमोर दारू पिऊन आलाय. नाही खरंच तुमचं वहिनी खरंय. आजपर्यंत सुजाने फक्त सरकारांचं ऐकलंय. नाहीतर ना स्वतःच्या मनाचंच करणार आहे तो. स्वतःच घर करणार. कधी कधी असं वाटतं ना सरकार नाहीयेत याचाच तो गैरफायदा घेतोय. त्याला बरं वाटतंय की त्याला काय माहित वहिनी, पण सुजाचं सरकारांवर प्रेम आहे हो. काही जरी झालं तरी बापले कित ते. अर्जुन पण पुरासाठी बदललं पाहिजे. हे बिदलायचं असतं ना तर आधीच बदलला असता तो. त्याला सुचतंय का ते? त्याला काय सुचतंय आता? दारू पिऊन यायचं, बायकोच्या अंगावर धावून जायचं, हे सुचतंय. अरे बसावं, बायकोशी नीट बोलावं, 4 गोष्टी समजूच्या बोलाव्या. आणि अशा माणसांना आपण समजायला गेलं ना अजिबात ऐकणार नाही, स्वतःच खरं करणार. हो अर्जुन, सगळं कळतंय की मला. अरे पण संसार वाचवायचा असेल तर समजून घेतलं पाहिजे ना. आरू सोबत राहायचं असेल तर समजून घेतलं पाहिजे. आणि मला काय वाटतं आपण एकदा त्यांना समजून सांगितलं पाहिजे, ऐकतील ते. आपे तुला असं वाटतंय का मी त्याच्याशी बोलले नसेल म्हणून? त्याला सरकार व्हायचं एवढं पडलंय ना की त्याला काय चूक आहे काय बरोबर आहे काहीच कळत नाहीये. तुम्ही त्याच्या नादीच लागू नका. त्याला काय गोंधळ घालायचा ना घालू दे. कधी अक्कलीची तेव्हा येऊ दे. अर्जुन मग ते असंच वागत राहतील. अरे मी म्हणतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं बंद करू आपण. त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं ना तर रोज असं पिऊन येतील ते घरी. मला तुमच्या दोघांचं पण पटतंय. पण वहिनी ऐका ना, जाऊ द्या, तो विषयच वाढू नका. उशीर झालाय, झोपून घेऊ. चला तुम्ही झोपा इथं, मी झोपतो बाहेर. हे घेऊन हो सावकाश. वहिनी इथं गोळ्या औषध आहे तिची. रात्री काय लागलं तर द्या तिला. घेते मी काळजी तिची. मधून मधून पाणी पण प्यायला. आपे आपे खरंच तुला खूप भारी नवरा मिळालाय बघ. पिवताई महिनाभर आधी माझी काय अवस्था होती तुलाही माहिती. हो आपे, पण भाऊजींनी त्यांची चूक मान्य केली आहे. ते आता सुधारतायत. त्यांना तुझं होणाऱ्या बाळाचं त्यांच्या संसाराचं किती पडलंय ना ते दिसतंय त्यांच्या वागण्यातून. तसं माझं काहीच नाही. पिवताई तू नको ना ग कोसू स्वतःला. हे बघ सगळं छान होणार आहे. तू नको काळजी करू. चला उशीर झालाय खूप, झोपूया. तू झोप इथे. चल बंट्या, हे बघ काय केलंय तुझ्यासाठी. मस्त पैकी गोड खीर. खीर काय? अरे आज ना आपल्यासाठी लई खुशीचा दिवस आहे बाळा. हाय, आज मला बी लय बरं वाटतं. त्या सुजाला चांगलीच पाजली म्या. घरी जाईपर्यंत चांगलीच चढली असणार त्याला. लई येड्यावणी करत होता बघ. होय का? अरे तरीच मी तिथून येत होते ना तेव्हा त्यांच्या घरात लई भांडणाचा आवाज येत होता बाळा. मला ते ऐकून इतकं जीवाला गार वाटलं. म्हणलं चला आज आता घरी जाऊन मस्त पैकी गोड खायचं. त्या सुजाला वाटतंय त्याची बातमी पिऊन दिली. मग मी बी काय बोललो नाही, गप बसलो. बोल होय का? त्याच्यासाठी भांडणं चालली होती होय? हा मग काय, बायको सगळं भांडत होता. पण आई एवढ्या दिवस आपल्या लक्षात कसं काय आलं नाही? या सुजाला आपण बाटलीत उतरवू शकतो. अगं येडे येते. एक दिवस दारूच्या पायी वाया जाते बघ. अरे मग कसली वाट बघतो? त्याला इतकी दारू पाज ना की चांगला असा गटारात लोळला पाहिजे तो. तू फक्त बघत राही, त्याचा संसार उद्ध्वस्त करून टाकतो मी.
दारू पाजून पाजून बर्बाद करून टाकतो पार. ते दारुडे फिरतात बघ रस्त्यावर, तसंच फिरायला होतो त्याला. पण बंट्या, तो सुजा रात्रीचं कुठं जातो ते शोधून काढ बर का तेवढं. हा, माझं लक्ष आहे त्याच्यावर, पण एवढ्यात बाहेर पडलाच नाही तो. पण काय रे, कुठं जात असेल नेमका तो? तू म्हणली तेच, बाईची भानगड. नुसती भानगड नसल, मला तर वाटतं त्या सुजाने नक्की दुसरं लग्न केलं असेल. कारण मी तिथं होते ना तेव्हा पाहिलं ना, अरे त्याचं पिऊचं पटतच नाही, नुसती भांडणं चालत्या दोघांची. मग तर लयच भारी बघ, फक्त सापडला पाहिजे एकदा. सापडल ना, नक्की सापडल. आणि तो सापडला ना की आपण त्याचे फोटो काढायचे आणि अख्ख्या गावभर फिरवायचे. अगं आई, जर असं असेल ना तर त्याची आमदारकी पण जाऊ शकते. आता खूप आहे खरंच. मग मग तर असंच व्हायला पाहिजे मूळ त्याचं. हे अप्पे, काय काय झालं? काय नाही. मग मग झुरळ होता. होय, मग जुरळ इकडे आलं तर? इथं तू आहेस की. बर. आणि हा, ते झुरळ गेले की मी जाणारच आहे आज झोपायला. हा का? बर बर. काय झालं अप्पे? मला तुझ्याजवळ झोपायचं होतं. का बरं? भीती वाटते. कशाची भीती वाटते? अर्जुन, हेच रे, एकंदरीत सगळ्याची. आज पिऊताच्या बाबतीत जे काही झालं त्याची. उद्या माझी योजना बाहेर येणार आहे, मला लोकांसमोर जायचंय, मला सगळ्याचीच भीती वाटते. हे बघ अप्पे, पहिला मुद्दा पिऊ वहिनीचा. तर पिऊ वहिनी लय बेकार स्ट्रॉंग आहेत, आपल्याला पण माहिती. आपण बोललोय त्यांच्याशी. अर्जुन, तिने लय सोचलंय रे. म्हणूनच म्हणतोय मी, काहीतरी मार्ग निघालाच पाहिजे मार्ग. आणि दुसरा विषय योजनेचा. मला 100% खात्री, मला शंकाच नाही त्याबाबत, यशस्वीच होणारी योजना झालीच पाहिजे अर्जुन. माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी लय महत्वाची योजना. अगं त्यापेक्षा तुझी तळमळ महत्वाची. अप्पे, किती तळमळीने काम करतेस तू, धडपडतीयस. म्हणून म्हणतोय योजना यशस्वीच होणार आहे. खरंच? अगं, आपल्या बाळाची शपथ. अर्जुन, मी काल परवाच एक बातमी वाचली अरे. आदिवासी पाड्यावरची एक बाई होती, प्रेग्नेंट होती. तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं म्हणून काय तसं जोळीत तिला घेतला आणि घेऊन जात होते तेव्हा रस्त्यातच तिचा मृत्यू झाला रे. अशी घटना घडतात अजून. पण तुझी योजना आहे ना, त्या तळागाळापर्यंत पोहोचणार आहे, या लोकांपर्यंत पोहोचणार आहे 100%. तू खरंच बोलतोयस का? मला बरं वाटावं म्हणून? अजिबात नाही. बरं वाटण्यासाठी कशाला बोलेल मी? अगं बायको आहेस ना म्हणून जवळ घेऊन बोलतोय. बायको नसतीस ना तर 4 चौकात बोललो असतो मी सगळ्यांशी. आणि अप्पे, तुला जे वाटतं ना ते तू करून दाखवते म्हणजे दाखवतेच. अगं तू कलेक्टर झालीस, कशी झालीस? धडपड करून झालीस, फाईट करून झालीस. फायटर आहेस तू, कळलं का? असंच लढ ना इथं पण या योजनेसाठी. ही योजना आहे ना तुझी, लय भारी आहे अगं. एवढी भारी आहे ना, फक्त महाराष्ट्रात नाही, अख्ख्या देशात राबवली जाईल केंद्र सरकारकडून. बघ तू, हा, फाईट करायची. विना काका, रुपाली, प्रियंका. ही दोघं इथं काय करतात? अगं पिऊ, तू आणि आपण ना रात्री तिच्या खोलीत झोपल्या होतात ना? हो, ती कधी उठून बाहेर आली मला काही कळालंच नाही. हे थांबा, आपण गंमत करूया. आपण ना गाणं म्हणूया. गाणं? माझ्या मागे तुम्ही म्हणा. दो दिल मिल रहे हैं,
मगर चुपके चुपके खबर हो रही है. अप्पे तुला पण गाणं ऐकू येते का ग? भारी आहे ना? मगर चुपके चुपके दो दिल. अर्जुन उठकी हं? की गाणं एवढं मस्त होतं, कशाला बंद केलं काय माहित? गुड मॉर्निंग. काय हे काय? अप्पे काय हे येते आवरायचे. मला पण आवरायचे, जरा रानात जायचंय, जाऊन आलो मी. तुला ना असं सोडणार आम्ही अर्जा. अहो कदम एवढं काय नाही त्यात, असंच. भाऊजी तुम्ही काही म्हणा पण तुम्ही आणि आपण ना एक रात्र पण लांब राहू शकत नाही आता. हो वहिनी एवढं काय नाही त्यात. मला तर ना एक डाऊट झालाय. मला वाटतंय तुमच्या आप्पीला रात्री झोपेत चालायची सवय लागली 100%. आमच्या आपल्या 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 आप्पी झोपेत चालते बरं का. आणि काय रे ती चालत बरं इथंच आली. बरोबर आहे त्या, बरोबर डाऊट आलाय तुला. मला लक्षात कसं नाही आलं, मी लगेच विचारून होतो तिला कसं. तुला असं नाही का वाटत या ठिकाणी सेन्सॉर असायला पाहिजे? ए बागेत कोण रे? आंबे नाही तोडायचे, सकाळी सकाळी आंबे नाही तोडायचे. गंडोन. अगं बघतेस ना आपला अर्जा आयुष्यभर लई खुश राहणार आहे बघ. कारण त्याला आप्पीसारखं एवढं प्रेम करणारी बायको मिळाली. हा बर त्यांच्या प्रेमाला कोणाची नजर लागू देऊ नकोस बर का. अर्जा काय करतोयस रे? ओ कदम अहो जरा हातेर लावतोय, लागतात ना रानात आता. शेतातलं सगळं नीट चाललंय ना? हो हा चाललंय, रोज चक्कर टाकतोय की. आज जाणार आहेस का मग? आज नाही जायचो आता, ते आप्पीचा कार्यक्रम आहे ना. मी शिवापूला सांगितलंय तू चक्कर मारतो म्हणलाय. आणि असं बी शेतात काय कामं राहिली नाही. आता पावसाचं तेवढं राहिलंय, त्याचं तर करल. अर्जा तुला माहित आहे का, अरे तू पोटात होतास ना तेव्हा तुझी आई रोज शेतात यायची, डबा घेऊन यायची, कामाला यायची, काय ना काय तर निमित्त काढून यायचीच. हा मी तिला म्हणायचो अगं कशा पायी धडपड करतेस एवढी, तर ती काय म्हणायची माहितीये का? काय काय? ती म्हणायची मी आत्तापासून शेतात येते कारण पोटातल्या बाळाला ना शेताची गोडी लागल. नियती कदम नियती. नियतीने बघा ना माझ्या बाळासाठी मला शेतापर्यंत नेलं. अर्जा तू शेतात काम करतो ना मला लय समाधान वाटतं बघ. आज ना मला बाप म्हणून एकदम मोकळं झाल्यासारखं वाटतं बघ. कारण काय माहितीये का, माझा पोरगा ना आज एक जबाबदार बाप होणार आहे. पण कदम मी एक ठरवलंय बरं का, म्हणजे मी आता जेलमध्ये जाईल ना. हो तर जेलमध्ये जाईल ना तर जाण्याच्या अगोदर ना सगळी व्यवस्था करून जाणार आहे मी, आप्पीसाठी बाळासाठी सगळी. अरे त्यासाठीच आलोय ना मी. ठीक आहे बघ तरी काय पण पैसे कसले पैसे नको मला जरा. अरे तुझेच आहेत. अरे तुझ्या नावावर मी तुझ्या आईने एफडी केली होती, ती आहे ती. काय म्हणजे यातलं मला फार काही कळत नाही पण तुझ्या आईला पक्क कळायचं बघ. अरे तिनंच मला करायला लावलेली एफडी, म्हणालेली तुझ्या मोठेपणी तुला उपयोगी पडतील. मग ठेवायची तशीच कशाला मोडायची तुम्ही पण? अरे अजून आहेत. आत्ताशी तू शेतात काम करायला लागलाय की नाही, मग पिकाचे पैसे यायला वेळ लागेल, आता लागतील ना म्हणून काढले. ठेव. कदम मला माहिती आहे पैशाचं काय करायचं ते. काय सांगतो, एवढं आवरून येतो मग जाऊ. चालतंय.
अय ऐकाय सगळेजण हा. परत एकदा सांगतोय, सकाळचा विषय काढू नका राव. अर्जुन, आम्ही कुठे विषय काढतोय, तूच आठवण करून देतोयस. अरे मी नाही, ती अरे 2-3दा परत म्हणली मला, लाजायला होतंय म्हणून. तुला नाही का होत लाजायला? अरे अर्जा कशा पाय आम्ही विषय काढतोय तेव्हा? कदम तुम्ही तर नक्कीच काढणार मला. ताई आता बास की. हा. झालंय काय पण? काय झालं सुजय? जाऊ दे, जे झालं ते झालं. हा झालं ते झालं. हॅपी तू योजनेबद्दल सांग ना सगळ्यांना. हा, मी कलेक्टर म्हणून तयार केलेल्या योजनेची आज घोषणा करणार आहे मी. अरे वा वा, लय भारी, एक नंबर. बाबा, हिरकणी योजना असं या योजनेचं नाव आहे. गरोदर महिलांना उपचारादरम्यान मदत व्हावी, त्यांना सकस आहार मिळावा, त्यांची प्रेग्नन्सी नीट व्हावी, यासाठी ही योजना काम करेन बघा. स्वतःसाठी सुरू केली म्हण की आप्पे योजना. स्वतःसाठी कसं सुजय? अरे अनेक महिलांना याचा फायदा होणार आहे. होय आप्पे, तू कलेक्टर झाल्यावरती भारी काम करशील माहित होतं, पण तुला आता करताना बघते. अपर्णा, अगं बायकांचा एवढा विचार करून तयार केलेली योजना ना तूच सुरू करू शकतेस. अजून सुरू झाली नाहीये पण. सुरू पण होईल आणि त्यात ती यशस्वी सुद्धा होईल. हो, आप्पीने त्यासाठी लय काम केलंय. कुठं कुठं त्या पाड्यांवर जाऊन फिरली, लय मेहनत घेतली त्यांनी. अशीच पाहिजे कलेक्टर, कर्तव्य दक्ष. बाबांना नमस्कार करा. नमस्कार टिपे. यशस्वी हो बाळा. अगं आजपर्यंत तुझ्या हातात काय नव्हतं ना, तरी तू लोकांसाठी कामं करत होती, आणि आता तर तू कलेक्टर झालीस, आणि कलेक्टर होऊन तू गावखेड्यातल्या गरीब लोकांसाठी जे काही काम करते ना, ते बघून लय भारी वाटते बघ. अशीच काम करत राहा. बाबा, तुम्ही असं बोललात ना का सगळं टेन्शनच जातं बघा. सर नमस्कार. ए नको अपर्णा, पाया पडू नकोस. हे बघ, तुला कलेक्टर करण्यात माझा छोटासा हातभार लागला, खरंच मी भाग्यवान आहे. सर अहो, तू अशीच लढत राहा, आम्ही आहोत तुझ्या सोबत. मग संपला विषय, अजून काय पाहिजे? आप्या येऊ का? बापू. मम्मी, आमच्या लेकीची पहिली योजना सुरू होणार आहे आज. आणि आम्ही येणार नाही असं होईल का आप्या? तू बोलवलंस ना. आपण शिवाय काय आप्पे? हा? आपी बाळा, लई मोठी हो. होय आप्या, भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं बाळ. तुझ्या पोटात बाळ आहे ही भावना आहे, पण इतरांसाठी काम करणे हे तुझं कर्तव्य आहे. त्याच्यात कधीच कमी पडू नकोस. नाही बापू, नमस्कार करते. मागायचं नाही. बर बापू, चला नाश्ता करूया, आणि नाश्ता करता करता आपल्या नातवांच्या योजनेवर चर्चा बी करूया. बाबा, बरं तुमची चर्चा चालू द्यात, मी निघते, मला उशीर होतोय. पत्रकार परिषद आहे ना, आणि हा तुम्हाला सगळ्यांना जमेल तसं या. काय, मी निघते. विषय का? येऊ, येते. आप्पी माझी लाडकी आहे, अर्जुन माझा लाडका आहे, आणि आप्पी आमची कलेक्टर ही मालिका तुमची लाडकी आहे. आता तुमची लाडकी मालिका अजून लवकर येणार तुमच्या भेटीला. 21 ऑगस्ट पासून रोज संध्याकाळी 6:30 वाजता.